कसं आहे? तुम्हाला किती लागला? मला कुठं रेनकोट आणलाय? तुम्ही असं खेळते मग पावसात भिजेल. नाही ते काय ते वाला आहे ना मग डीमार्ट मधून आणलेला मी घातलेला तो झाला. कोणता घालून घेतो सकाळी? तिने व्हिडिओ टाकला त्यांनी पाहिजे. काय केलं, तो मला काय बोलतोय, दाजीनी मला रेनकोट नाही आणले, हे दाजीनी स्वतःला आणले. तर मी त्याला काय बोलली, दाजीनी स्वतःला नाही आणले, त्यांनी ओपन पण नाही केले. बोलली त्यांनी आणून तिथं ठेवलं लगेच. एवढं बोलले की सिद्धार्थ मला बोलला होता की रेनकोट घेऊन ये. तर मला हा काय बोलतो असं शक्यच नाही. बोलतो त्यांनी स्वतःसाठी पण घेतला असन आणि 1000 रुपयाचे 2 उचलले असते, असं बोलला का नाही रे तू? ते बघा 1000 रुपयाचे 2. म्हणजे त्याला विश्वास बसत नव्हता का तुम्ही त्याच्यासाठी रेनकोट घेऊन आले. मग मी त्याला बोललो जर नसेल इच्छा घालायची तर नको घालू, मी घालून जाईल. झीलचा पाहिजे, झीलचा. ते म्हणजे तू मज्जील मग असा उलटा करा. हा. असा उलटा व्हायला सांगा. अरे पण मला काय म्हणायचं आम्रपाली, आता हे रेनकोट बघ, या शाण्याला मी जी क्वालिटी ती पण नाही कोणती, मी जी आणली का मग घातली आहे. किती वर्ष होती त्याची? अरे तू 2000चा घे ना तर 5000चा घे, त्याची काय वॉरंटी नाही. मला वाटलं कार्ड दिलं मला. हे बघ. कार्ड. हे ना हळूहळू. हे सिंगल हे हा. कपडा बघ. सिंगल आहे. हा मग हा. तसा नाही त्या याच्यावानी असं डायरेक्ट हे निघतं. एवढं चांगलं आहे. मस्त आहे. घडी काय मोडता? हा ना, मी कुठं काय म्हणलं मग? मग तू कसं काय बोलला का तुम्हाला त्याला आणलंय? विश्वास नाही होते. तर मग ठेवलंय मी तुला बोललो ना तरी पण म्हटलं मी जर फक्त घालून जरी निमित्त तर त्याला वाटण हा यांनी घालून बिलून मग मला दिलाय. तो बोलतो भाई बघ मी तुला खरंच सांगतो, दाजींच्या गाडीमध्ये रेनकोट असणार म्हणजे असणार. आता जा. तुमच्या गाडीत रेनकोट आहे का ते जा सांगा जा. मला. मग ते वाला तू ठेव आणि मग हे मी घेतो. मी आता कामाला लागायला तर घालून लागलो. तो बोलतो मग एवढा मोठा झोल कस काय, मला रेनकोट आणलाय म्हणजे काहीतरी कारण असणार, मोठं कारण असणार बोलतात. मोठं कारण बघा मग अशी बोलायला बघितलं. काय त्याला विचारा मोठं कारण काय आहे. हा, मोठं कारण त्याला आता त्याला सांगू का, हं. याला कधी पण कुठं आपण बाहेर पाठवलं का माझ्याकडे रेनकोट नाही, मी पावसात कसा जाऊ समझ काय जा करू? भाई क्या काम है तेरे साथ, समजा ना. हा आता तू गाडीचं पण बोलू शकत नाही भाई. गाडीचं बोललो ना ते तुम्ही बघायचं ना, टायर बिर हलून गाडीचा हालतच नाही. मागचा टायर हालत अरे असा खेचतोय त्याला जोरात तरी हालत नाही. अरे मग ते पाठीमागचा नट लूज अहो, कर. नट मी हाताने लूज करतो एवढा लूज चपाती देतात नाही अर्धी त्याला अजून. टायर मग नाही जाऊ कसं गाडी आधी दे भाऊ. घेऊन? मागचा टायर चालतच हा नाही. मग उद्या काय कर, त्या अनुजला घेऊन ये मयाच्या आणि गाडीवर. आता 10 तारखेपर्यंत फ्रीज नाही. आता मी उद्या प्रॅक्टिस करून 10 तारखेला एक्झामला जाईल डायरेक्ट. ठीक आहे बघू, मला उद्या वेळ भेटला तर मग ती ऍक्टिव्हा घेऊन जाईल. ऍक्टिवा घेऊन पहिले त्याला टायर हलवा दो. तो ना मी दुपारी ते सम्राट लागायला गेलो तो आपण झाला नसेल तो वाघ भेटला. मग ते गाडी काढली. त्याला बोल तो वाघ आल्यावर बसला. त्याला बोललो काढा मग टायर आता चालवा. टायरच फिरत नाही गाडीला मागचा. पुरा जाम झाला पुरा. काय समजलं? त्यांनी ते गाडीचं जे सांगितलं ते समजलं का? मला मला समजलं वाटतं ते ते त्याने तुला खोललं काय ना, समजलं? तेव्हा त्याने ते टाकलं ना ते काय पॅड काय ते लायनर. त्यानंतर त्याने नीट फिटिंग नाही केली वाटतं. पाणी एवढं बेकार पावसात कधी ती गाडी एवढी झाली नाही. मी मागच्या वर्षी चालवली या टायमाला जामच हलतच नाही. बघा भाई पाणी पावसाच्या गाड्या हलतच नाही. टायर असं वाटतं स्टॉप करून ठेवला, ब्रेक मारून ठेवला मागं. माझ्या गाड्यांचे गाडीला कामं ब्रेक करून द्या. लागत नाही पाठचं. ते पॅड त्याने मग कधी नीट लावलं करायचं नाही. ब्रेकचं काम? मी कुठं रायडिंग करायला जातो, आपलं स्लो पद्धतशीर जायचं 50-60 करत. अरे रायडिंग नाही करत पण कामाला तर जाता ना तुम्ही पाणी बस जा, पावसाचं. पुढचा ब्रेक लागतो बस झाला. हं? पुढचा ब्रेक लागतो ना. बघ रे पुढचा ब्रेक लागतो ना म्हणे, बस झालं. अरे गाडीचं काम करायचंय पण मला वेळच नाही भेटला. आज पण दिवसभर, आता किती वाजले तू विचार कर, 11 वाजता घरी आलोय मी. वेळ तर पाहिजे. हम्म. वेळ कसा भेटणार? वेळ तर भेटला पाहिजे. तेच बोलली, वेळ कसा भेटणार? हा मग. वेळ कसा भेटणार तुम्हाला, वेळ कसा भेटणार? वेळ काढणार तर भेटणार. अरे पागल दिवसभर आता कामात बिझी. तिच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? तिच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं गाईज, मला कमेंट मध्ये सांगा. आमची श्रद्धा बघा, श्रद्धा असावी पण तन्मय आंधळी नसावी, आहे ना हो? माझ्या मिस्टरांचा डायलॉग आहे. पण मी आंधळी नाही ढापली. याला चार डोळे बोलतात. मी तिला बोलत राहतो श्रद्धा असावी पण आंधळी नसावी. हा माझ्या मिस्टरांचा डायलॉग आहे हा. 11 वाजले, बसा. ए तू हलक्यात घ्यायला लागला हा बाई, हो ना. हलक्यात घ्यायला लागला तू. कोण घ्यायला आपण? आता कधी उन्हा खेळणार, आता शिक आलोय. मग जेव्हा ना, मग आता जेव्हा माझं काय तुम्हाला काय चेंज करायचं? हे तात तुम्ही जेवण घ्या तोपर्यंत मी एकदा खेळते दादासोबत.
नाही होत. शहाणपणा करू नको. मोबाईल तर मला झाली सपनात आली आणि मुखर्जी नटी. ओय मोबाईल ठेवा म्हणजे ब्लॉग चालू आहे माझं इकडं. टाइमपास करते क्या इधर में? मग काय इधर टाइमपास के लिए बैठी है क्या मैं? बोल ना टाइमपास के लिए बैठी है क्या? तन्मय तू फक्त बोलीला हाणू का? उठा त्याच्याकडे बघा थोडं उठा. कधी काय बसलं तर थोडं. ए भाई आवर चल ले हा लाड बोल झाले ना. तुझे. हा बोल हा बोल. हे बघा सट्टा याला सट्ट्याचा नाद आहे भैलेले सट्टाचा नाद आहे याला. आ आ काय शोधताय? हे काय इकडे? किती आहे? 3. हा, मग बरोबर झालं. तीन? हा त्याच्यात एक आहे. हा, मग बरोबर झालं. एक ना अर्धी आपण झालं. नाही तिथं 3 होत्या बोलली ना तुला मी. मला घेऊन बोलली तू. मला बोलली की 2 आहे 3 घेऊन ये मला बोलली. जास्त नाही खायचं, मला जास्त खायचं. चल. ठीक आहे समजतं मला. चल एक गेम खेळू चल. नाही ना जेवून घे अरे रे. जेवण कर रे, चल ना, टाइमपास गेम करू खेळू. नको. नाही उठ उठ. अरे त्यांना घेस तो 1 तास लागेल. अरे नाही होणार जा उठ. अरे हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ए, गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे. तुमचा पण आणि आमचा पण सकाळचा दिवस तुमचा पण चांगला जाओ. गुड मॉर्निंग. तर मध्ये मध्ये येऊ नका अरे माझ्या ब्लॉग. मला शर्ट घालून ना. मध्ये मध्ये येऊ नका मध्ये मध्ये. सम्राट हा ना मध्ये 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 नुसतं मध्ये 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 यायचं असतं. मारू का हिला? सकाळ सकाळी जॉब करायला लावतं मला. जॉब करायला लावतं मला. सम्राट तू फक्त बोलीला मारू का? जॉब करायला राजू. लावतं मला सकाळ सकाळी जॉब करायला लावता. मारू हिला? नाही बोलला तो म्हणून वाचली तू. हाय गाईज सकाळ सकाळ तुम्ही बघू शकता तुम्हाला मी पागल झाली आज. मी बनवले आहेत नाश्त्याला आज पोहे. माझा नवरा बोलतो बस झाला आता 3 दिवस माझ्या हाताचं लय खाल्लंस आता गपचूप बनव. जसं की मी आधी पण बनवायची तशी परत बनवायला लागले. जे आपलं रुटीन आहे ते चालू ए झालं. उठ दादू. सम्राट माझा नवरा बघ कसं काम करतो बघितलं. चल लवकर दादू. हो दादू 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 दादू. हा तो बोलतो ना श्वास घेता येत नाही. विक्स लावत राहताय झेंडू बाम नाही. ये मजबूर है पर आप नाही. हा? सम्राटला आमच्या सर्दी झाली वाटतं बोलतो मला श्वास नाही घेत. बघू ना सुंदर आहे. चला आता घासा आणि पोहे खायला बसा. चला चला त्यांना बोल गुड मॉर्निंग गाईज. बोल गुड मॉर्निंग गाईज. बोल ना. हो अभ्यास नको नको अभ्यास नको करू. नको 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 ना. अरे अरे नको म्हणलं ना नको नको ना अभ्यास नको करू. पोहे थंडी होऊन जातील. नको नको मला चांगलं वाटत. नको 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 मी मला आलो चांगलं लगेच 2 वाटत. मिनिटात हे करू. नको मला चांगलं वाटत. नाश्ता घ्या. अरे, काय फायदा झाला ते? अरे पो वरून पंखा चालू करून ठेवला आणि ते पोहे थंडे होऊन काय अरे खाशील? पो विचित्र बाई. अरे पो अरे पोहे म्हणा स्पष्ट. अरे हो बाजूला. पो आई शपथ मोबाईल पडला असता आता अमोल. हा? जास्त झालं वाटतं तुला. जास्त झालं का? जास्त झालं. शहाणपणा करते. घ्या लागला ना म्हणून पंगा नाही करायचा माझ्यासोबत. लागला नाही मला काल ते समजलं का एवढे जे तुम्ही एवढे काल ते काम केवढे एवढे एवढे निघतात. 32 नसतं ना दात असे. 32 आहेत तुम्हाला 32 नाहीत. तुम्हाला कितीच माहिती का हा, चल. 31 आहेत. दाखवा दाढ पडलेली. चालले. दाखवा ना दाढ पडली. माझे 32 आहेत तेव्हा हा हा, जा मोजा एक पण नाही पडलाय. मोजूक कशाला बसू. घोषित केलेले 32 दात असतात. सगळे. दाखवा ना तुमचे दाखवा. 32 दात कधी येतात माहिती का दाखवा तुला? तुम्ही दाखवा तुमचं दात. तुझ्या तुम्ही बाकीच्या तुमचे आहे दात. ना, ऐक ना बाकीच्या आहे ना ते अक्कल अरे आ करा बाईचा फोन आला ना. शुभम. ते दात का नाही दाखवते माहितीये का त्यांना 32 नाही 31 हॅलो? दात त्यांची दाढ पडलेली हॅलो म्हणून
माझ्या दातांवर चढता, माझ्या दातांवर लई चढता, लई चढता. अशी कशी चढता. हा बोला ना. चला गाईज, मग आता आपण नाश्ता करू मस्त मस्त. पोहे चाय वगैरे पिऊया, पोहे खाऊया, चाय पिऊया. या सगळ्यांनी नाश्ता करायला. हं? काय घरी दाखवलं ना मी त्यांना. घरी आमच्या दादूची ही घरी आहे. बस का दाखवली घरी. आवडली ना घरी. हा बस जा दाद जा. पहिले ही अशी कोणची असली ना. तर आता आपला फेवरेट छोला लावते. मम्मी पहिला अशी लावायची आहे ना. तशी पहिले आम्हाला तू पहिले आणायचं ना. तुला दादाला आणायचं पहिलं. मग पहिला तो अभ्यास नाही करायचा. मग नंतर त्याला बघू शकता गाईज, आम्ही आता आलेलो जुडिओला शॉपिंग करायला. जुडिओला शॉपिंग करायला आलेलो. म्हणजे ॲक्च्युली आमचं एक आज शॉपिंग नव्हती करायची आम्हाला. फिरायला म्हणजे माझं एक काम होतं, जरा व्हिडिओज बनवायच्या रिलेटेड काम होतं. जेव्हा मी होईल ना सक्सेस तेव्हा तुम्हाला मी सांगेल ते काय काम होतं माझं. तर आता टर्न घेतोय. तर बघता बघता आम्ही जाता जाता आम्हाला दिसलं जुडिओ. यांना बोलली चला लय दिवस झाले शॉपिंग नाही केली आणि काहीतरी खरेदी करू बोलले. आता फिरायला वगैरे पण जायचं आहे आणि पाणी पावसाचे दिवस आहेत तर मग मी साडी नाही घालू शकत. त्याच्यामुळे आता बघू शकता आमच्याकडे वातावरण कसं झालेलं आहे. साडी नाही घालू शकत, त्याच्यामुळे मग मी एक शर्ट घेतला आहे. खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवेल मी घरी गेल्यानंतर. सुद्धा मी घातल्यावर दाखवेल, असं काही नाही आहे. तर माझं कसं असं माहिती ना, मला समोर दिसलं ना मी लगेच जाते झडप. पण ठीक आहे, माझ्या खिशाला चुना बसला. मला वाटलं माझा नवरा घेऊन देईन, पण माझ्या नवरा नाही घेऊन दिले मला. इकडे बघून हसा ना. हा आता गाडी चालू कर तिकडे जा. मला वाटलं ते घेऊन देतील, पण त्यांनी नाही घेऊन दिलं मला. मी किती खुश झालेली. मी जाऊ जुडिओला चला, लगेच जुडिओला गाडी घेतली. मी बोलली जुडिओला गाडी कसं काय घेतली लगेच. होतं चल जुडिओला जायचं ना तुला, चल. गेलो. मला वाटलं आया मला घेऊन देत आहे की काय आता. पण कसलं काय गेलं तर बोलतात ते पैसे आता तर बोलतं तुलाच करायचं. मी शर्ट चॉईस केल्यावर बोलतं तुलाच पे करायचं आहे, मला थोडी पे करायचं. असा नवरा आहे ना माझा, असं वाटतं ना. टॅलेंट आहे. टॅलेंट नाही याला, टॅलेंट नाही बोलत याला, खोटं बोलणं बोलतात. खोटं चुकारपणा बोलतात याला. मला सांग जुडिओला चला म्हणून कोण बोललं? हा जुडिओला जुडिओला चला बोलली, मग तुम्ही कधी गाडी घेत नाही ना जुडिओला, मग तुम्ही लगेच गाडी घेतली म्हणून मी तुम्हाला बोलली. आता तू बोलली चला तर चला. बायकोला कधीच दुखवायचं नाही. मग चल. हा बायकोला काय दुखवायचं नाही. बायकोला कधीच दुखवायचं नाही, पण तुम्ही स्वतः तर नाही घेऊन दिला ना, मला घ्यावं लागली ती अरे मग गोष्ट. ठीक आहे, जे तुझं आहे ते माझं आहे, जे माझं आहे ते पण माझंच आहे ना. जे तुझं आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते पण माझंच आहे. हा हा मग. जे तुझं आहे ते तुझं आहे, जे माझं आहे ते माझं आहे. काय अरे जे तुझं आहे ते माझं आहे, जे माझं आहे ते पण माझंच आहे. ते चुकीची गोष्ट आहे ना. नाही. मग मी कोणाच आहे? तुम्ही माझे हा मग झाला विषय. कशी एडी आहे? माझे. पण मग तुमचं काम आहे ना मला कपडे घेऊन काय देणं. बोललो तुला? मी तू आहे, जे तुझं आहे ना हा. ते माझं आहे, जे हा. माझं आहे ते पण माझंच आहे. पण मी कोणाच आहे? माझे. हा मग झालं तुझं सगळं. मी हा डायलॉग तुम्हाला उलटा मारू शकते. मारू का? अरे नवऱ्याला कधी उलट नाही बोलायचं. आणि तुम्ही मला एवढं उलटं बोलता त्याचं काय? उलट कशाला बोलतो? मग आता बोलले ना, काय बोलतो? आयला आयुष्यात ना किती दिवसानंतर खुश झाले मी बोलले आयला जुडिओला नेतोय माझा नवरा जुडिओला. हा इमानदारी खरं खरं बोल, मी तुला जुडिओला घेऊन गेलो का? मला जुडिओला आतापर्यंत यांनी नेलं आहे, पण यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का, मला एक पण वस्तू आणि गोष्ट घेऊन नाही दिली. मला यांनी आता जुडिओला नेलेलं. त्याच्यामुळे मी यांच्यासोबत जुडिओला जाणंच बंद केलं. पण काय माहिती मला परत आठवलं म्हणून मी बोलली आहो चला ना, मला तिथे जुडिओ दिसला. बोलतात हा चल ना, मग एवढ्या खुशीने बोलतात हा चल मग चल घेऊ. मी किती आनंदाने झुमायला लागले की अरे यावर्षी मला आता 3-4 कपडे तरी भेटतीलच आहे ना. असं नाही करायचं आमोत्री बोल. अशा
तो प्रश्न तर जाऊ दे तिकडं, पण तुम्ही मला जुडिओमध्ये खोटं बोलून काय घेऊन गेले मला तुम्ही ते सांगा. मी नाही नेलं. तुम्ही मला घेऊन गेले खोटं बोलून की चल जुडिओमध्ये म्हणून. मला फक्त दिसलं होतं, मला दिसलं, मग तुम्ही डायरेक्ट कशाला बोलले की चल म्हणून. मी नाही, तू बोलते त्याला जुडिओत म्हणलं चल. ठीक आहे, आता घरी जाऊन दाखवते यांना काय. आता रस्ता आहे म्हणून मला जास्त बोलता नाही येणार, त्याच्यामुळे मी घरी कशाला. पोटात दुखतंय केली मला. माझा नवरा पहिल्यांदा फळाच्या इथं थांबलाय. हा फळ पहिल्यांदा. हा पहिल्यांदा हा घरी काय आणत नाही का फळं? काय आणता? सफरचंद. कधी आणले? कधी आणले? अरे बापरे. कधी नाही. म्हणजे हे सफरचंद केळी हे कधी येतात माहिती आहे का? जेव्हा मी बोलते ना तेव्हा येतात, अदरवाईज घरी काहीच येत नाही. स्वतःहून नाही. आणि आता हा तुम्हाला एक गोष्ट सांगते, नारळ पाणी पण याच्यासाठी पिताय की पोटात दुखायला लागले ना त्याच्यामुळे. डॉक्टरांनी सांगितलं नारळ पाणी पी लिंबू टाकून. कोणी सांगितलं? डॉक्टरांनी सांगितलं? कोणी सांगितलं? लिंबू टाकून नारळ पाणी प्यायला लावलंय. आता घेतोय फळ फ्रूट पावसाळ्याचं. व्यवस्थित बघून फळ फ्रूट खा तुम्ही लोकांनी पण. तुला घ्यायचं का सफरचंद? सफरचंद बघ पहिलं, बघून घे मगच घे, नाही तर नको घेऊ. काय करताय? मंत्र बोलून लिंबू पिळतो. कोणते मंत्र बोलताय? ओम भगनी भागवतरी ओम भट स्वाहा. अजून ओम भट स्वाहा. बघच तो आता, बघच आता. त्यांचे मंत्र पर्सनली ते. बाप, हे काहीतरी कपडा दे रे, लय बेकार आग मारायला लागली. डोकं अरे तांबडा निघालाय तिथलं. गिटार वाजते, ते बुलबुल वाजू दे, जाऊ दे. बुलबुल वाजायला लागली तुमची. बुलबुल वाजते, उचला लवकर. कोणी रे वेळी सुखाने ना पाणी पिऊन देत ना जेवण. अरे यांना काय काम धंदे नाही का रे? नाही 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 उतरू दे, थांब. रात्रीची चढलेली ती. अरे तो चाकू त्याच्यात उलटा घालताय का? मग त्याच्यानेच कापला ना बाई. अरे मग कापलं इथं आहे, तिथं नाही. बिया काढतोय रे. खरं यार कसं होईल? हा अगं रात्रीची पिले चढली, म्हणजे उतरली नाही ना म्हणून. नारळ पाणी मध्ये लिंबू टाकून म्हणून म्हणत होते आपण फिरायला जाऊन नंतर मी जातो फिरायला. हा मध्ये लिंबू टाकून उतरवायची ती. काय घेऊन आले चाय पण नाही प्यायची. बघा, आम्ही देशी पितोय, बघू शकता. बघा भाऊ काय बोलले, काय कोणाच्याच घरचे चाय नाही प्यायची म्हणे असं बोलले. कोणाच्याच घरची चाय नाही प्यायला मी कोणी लावली. सांगितलं? बाबांनी सांगितलं. बाबांनी सांगितलं. मला बी नाही त्या बाबाकडे. फुगा आणलाय बाई डायरेक्ट. तो हेच सांगाल. जेव्हा बुलबुलला बंद. हं? पप्पा आहे. हा पप्पाला दाखवते ना मी तुम्ही काय करतो. त्याला आवडतं खानदेशी कोण? अर्जुनला. हा मी गाणे बघितले त्याचे. त्याला जास्त खानदेशी आवडतं. चला गाईस, शॉपिंग वगैरे झाली आपली. तुम्ही बघू शकता कसं खोटं बोलून मला जिनिओला माझ्या नवऱ्याने नेलं. आता लावले गाणे, तुम्हाला आवाज नाही येणार कारण की गाण्यांचा